माननीय हरीश शेठ भोईर वाकळण माऊली एंटरप्राइजेस आणि त्याचबरोबर हरेश केणी सर या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यायचं आहे। वाकलन संघाचे समर्थक आणि पॅकर येथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण यायचं आहे। या क्रिकेट मंचावर या भव्य आमदार चषकामध्ये आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। हरेश शेठ भोईर वाकलन। धन्यवाद। पुन्हा एकदा सर्व क्रीडा प्रेक्षक वर्गाचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। मित्रांनो, आपण पाहतोय आमदार चषक 2025 गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली आयोजित या स्पर्धेचं आयोजन आणि या रात्रीतला आता पुढील सामना रंगतोय जेबी स्पोर्ट्स वारदोली वाकलन सिंह। या मॅच मध्ये नक्कीच कोण जिंकणार कोण हरणार, परंतु मॅचचा थरार पाहत राहू। तर जाऊया थेट मैदानावर। आज खरं तर पुन्हा एकदा अभिमानाची गोष्ट वाटते, दीपकजी पाटील पाली गावचे आमचे अंपायर आज आपल्याला पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत। बघा, दीपकजी पाटील यांनी एक अनाउन्समेंट घोषणा केली होती 2025 मध्ये, मी ज्या ज्या गावामध्ये अंपायरिंग करेल त्या गावातील शाळेला मी माझं संपूर्ण मानधन आज दान करेन। काय मोठेपणा आहे बघा दीपकजी पाटील पाली, हे पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतंय। एक दानशूर व्यक्तिमत्व। यस, गेम इज ऑन। पहिला आज बॉल दोन स्लीप च्या मधून चेंडू गेलाय गलीच्या दिशेनं, पहिल्या बॉलवर येतोय खणखणीत चौका। वाकलन सीचा बॅट्समन ठोकतोय चौकार। विधी 11 हरेश शेठ भोईर वाकलन सी। हो, लवली लवली डिलिव्हरी, कमबॅक करतोय। पहिल्या बॉलवर चौकारानंतर पलटवार केलाय बघा। गोलंदाज ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय जेबी स्पोर्ट्स वारदोली टीमचा कार्तिकेश पाटील मानसिक दडपण घेत नाहीये, कारण कार्तिकला माहित आहे की पहिल्या बॉलवर खरं तर फर्स्ट आणि सेकंड स्लिपच्या दिशेनं बाटकर स्वरूपात चौकार आला होता, परंतु इथे मात्र कमबॅक केलंय। हा असतो एका चांगल्या गोलंदाजाचा प्रदर्शन ओळख, आणि तिथे स्पष्ट करत असताना कार्तिकेश पाटील आणि ते बेलवली गावचे खरं तर जावई आहेत, जमाई राजा। जावयाचा गीत लगेच मात्र आमची एसडीची सुरत सादर करतील। हरेश शेठ भोईर वाकलन आणि प्रमोद दादा आगलावे कोलवाडीचे पोलीस पाटील, आमचे मार्गदर्शक, रायगड समालोचक असोसिएशन मध्ये खूप मोठं नाव। लवली पुन्हा एकदा त्याच दिशेनं गलीच्या दिशेनं येतोय, सेम बुक कॉफी बुक स्टाईलचा। पहिल्या बॉलवर जसा चौकार आला तसाच मात्र येतोय दुसरा चौकार। यांचं देखील आगमन झालंय। या सर्व मान्यवरांचं मनापासून या भव्य आमदार चषकामध्ये भव्य असं स्वागत। क्या बात आहे, खूप चांगले संगीत आज आपल्याला ऐकायला मिळतील। याच तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळला चेंडू बॅकवर्ड स्पेअरला क्षेत्ररक्षक येतो वेगानं, परंतु जोपर्यंत चेंडूवर जाईल अंपायर सिग्नल इथे येतोय हा 4 धावांसाठी चौकार। प्रयत्न खूप चांगले केले होते मात्र चौकार अडवण्याकरता, परंतु यश मिळालं नाही। 3 चौकार आलेत बघा पॉवर प्लेच्या या ओव्हरमध्ये। 4 बॉलचा खेळ झाला आणि 3 चौकारी आलेत। पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळतो, चेंडू जातोय डीप मिड विकेट एरियाकडे, क्षेत्ररक्षक आहे थोडंसं, चेंडू हातातून निसटला, लगेच दुसरी धाव ही कंप्लीट केली आहे जेबी स्पोर्ट्स वारदोली टीमच्या अगेन्स्ट। विधी 11 हरेश शेठ भोईर वाकलनसी आणि हरेश शेठ भोईर यांचं इथे आगमनी झालं बघा।
त्यांच्या नावानं हा संघ उतरलाय मैदानावर आणि इथे पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या वसूल केली आहे. तब्बल 14 धावा. पहिला ओव्हर समाप्त झालाय पॉवर प्लेचा. 14 धावा धावफलकावर. हरीश शेठ भोईर आपलं सहर्ष स्वागत. आमचे प्रमोदजी अगलावे पोलीस पाटील म्हणून त्यांची आज ओळख आहे. खरं तर आपण पाहिलात तर कोलवाडी आणि त्यांचं सर्वांचं करूया स्वागत. जिथे मात्र मॅच सुरू आहे वारदोली आणि वाकलनसी या दोन संघादरम्यान. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावसंख्या 14 धावा धावफलकावर आणि लगेच मात्र यानंतर लगेच मॅच आपण अनाऊन्समेंट करूया. कोण आणि वहाळ बी. I11 कोण संघाचा संगणक आणि वहाळ बी. त्यानंतर विनर वर्सेस विनर हाही मॅच खेळावा लागेल. I11 कोण आणि वहाळ बी, कारण आज प्रेक्षकांची चांगली गर्दी पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर घेऊन येतोय GB स्पोर्ट्स वारदोली संघाचा विकास आरिवले उर्फ भाऊ. हा भाऊ हा खरं तर नाव खूप प्रेमाने आदराने घेतला जातो आपल्या या समाजामध्ये. पुल्लरलेनचा बॉल बॅटच्या बरोबर मिडलला आला नाहीये. अंपायर सिग्नल करतील. अर्थातच इथे बॅटकटच्या स्वरूपात एक धाव आली आहे. येस अंपायर सिग्नल लेग बाईज या बॅटकट. हा येस थोडासा इशारा करा, कारण ती धाव त्या फलंदाजाच्या खात्यामध्ये भर केली जाते जर आपला इशारा आला नाही तर. इथे विनर वर्सेस विनर असं आयोजकांनी आम्हाला सूचित केलंय. म्हणजेच आता मात्र इथून जिंकणारा संघ तो कुडावे संघाच्या विरोधात खेळेल. नेक्स्ट बॉल. भाऊचा हा बॉल पॅडल स्वीप जबरदस्त टोला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय खणखणीत चौकार. डीजे ऑपरेटर खूप चांगलं संगीत आता मात्र एंटरटेनमेंट प्रेक्षकांपर्यंत करतील. त्यांचं करूया स्वागत आणि जाऊया थेट मैदानाच्या आतमध्ये. भाऊचा पुढील चेंडू. हा चांगला चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता. इथे मात्र एक धाव पूर्ण झाली. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं होतं, परंतु पुन्हा एकदा माघारी परतवले. फलंदाज विक्की आणि फलंदाज मयुरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावर. 20 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. विधी 11 हरेश शेठ भोईर वाकलनसी. फलंदाज मयुरेशचा विचार केला तर जास्त बॉल खेळलाय. इथे हा डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिर. बघा फलंदाज विक्की जाधव जो फलंदाज तुम्ही पाहू शकाल त्याने 2 बॉल केला, दोन्ही डॉट. परंतु दुसऱ्या बाजूला मयुरेश भोईरनं खूप चांगली बॅटिंग केली आहे. 4 चौकार ठोकलेत. म्हणजे मयुरेशकडे फार मोठी गुणवत्ता आहे. हा ही डॉट बॉल. जेवढा मयुरेश नॉन स्ट्राईकला राहील ना तेवढा मात्र मी म्हणेन GB स्पोर्ट्स वारदोली टीमसाठी फायदेशीर असेल. कारण बघा लगेच मात्र विक्की जाधव दुसरा बॉल ही डॉट खेळलाय. वैदेही 11 हरेश शेठ भोईर वाकलनसी संघ बॅटिंग करताना आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. हाही बॉल डॉट, परंतु यष्टीरक्षकाची झाली चूक आणि तिथे मात्र ही आली पुन्हा एकदा एक धाव. एका धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या हळूहळू तर वाढते. 21 या आकड्यावर खूप चांगली गोलंदाजी भाऊची पाहायला मिळाली. बघा भाऊच्या पहिल्या बॉलवर चौकार आला होता, तर नंतर मात्र सिंगल आली, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि विक्की जाधव सपशेल अपयशी ठरला. 4 डॉट बॉल खेळत असताना संघाची धावसंख्या धावफलकावर 21. समाप्त झाला. 21 धावा धावफलकावर लागले. ते पाहुण्यांची देखील इथे उपस्थिती प्रार्थनीय पाहायला मिळते. याच दरम्यान आदरणीय रविशेठ शेळके बारदोली उद्योगपती यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत.
आणि हे संगीत आपल्याला ऐकवत असताना जाऊया मागच्या दिशेने, जिथे मात्र तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात होईल. षटक क्रमांक 3 घेऊन येईल जीबी स्पोर्ट्स वारदोली संघाचा विघ्नेश पाटील. विघ्नेश पाटील, चला लवकर, जास्त वेळ घेतलाय बघा. 2 षटक समाप्त झाल्यापासून 2 ते 3 मिनिटं एक्स्ट्रा गेलेत. याकडे तर मला गौर करा, याकडे तुम्हाला लक्ष द्यावंच लागेल. टाइम इज मनी, वेळेचं पूर्णपणे बंधन असेल स्पर्धेमध्ये. आमदार चषक 2025चं हे खूप चांगलं आयोजन पाहतोय. बरेच जण भाविक आज कुंभमेळ्याला गेलेत. काय गर्दी आहे तिकडे, तुडुंब गर्दी आहेत. आणि आज खरं तर हा कुंभमेळा जो असतो तो दरवर्षी 12 वर्षांनी किंवा काय येत असतो, परंतु हा जो आहे ना तो मला वाटतं जवळजवळ 100-150 वर्षांनी हा एकदा येणारा क्षण आहे. त्यामुळे तुडुंब गर्दी पाहायला मिळते त्या ठिकाणी. मॅच थोडीशी थांबली तर ते बराच काल करत ज्या क्रीज आहेत, क्रीजवर असणाऱ्या ओपन क्रीज आहेत, धावपट्टीवर असणाऱ्या, या मात्र पूर्णपणे त्यांना पुन्हा एकदा दिसत नसल्या कारणानं पुन्हा त्या रेषा मधोमध आखल्या जात आहेत. कोणताही निर्णय घेण्यासाठी कठीणता येऊ नये. जयेंद्र भोईर वाकलन, पकवाज वादक, एक उत्कृष्ट पकवाज वादक जयेंद्रजी भोईर, आपल्याला विनंती असेल, वाकलन गावची एक ओळख, आपण यावं या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये एक माणसाची ओळख असते, त्यामध्ये अगदी संगीत क्षेत्रामध्ये उत्कृष्ट पकवाज वादक म्हणून जयेंद्रजी भोईर यांची ओळख आहे. मी विनंती करतो आयोजन कमिटीच्या वतीनं की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आमदार चषक 2025 गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली. खरं तर 6 दिवसांचा हा थरार या मैदानावर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. आज समालोचनाच्या भूमिकेमध्ये आमचे साथी समालोचक, याच गावचे सुपुत्र, एक उत्कृष्ट मराठी समालोचक, आमचे शिवभक्त दिनेश बंधू दिनेश पाटील, आमचे परशुराम दादा यांचंही या ठिकाणी निवेदन तुम्हाला ऐकायला मिळते. आणि त्याचबरोबर एक युवा समालोचक पोंजे गावचे रोहित गायकर. करूया सर्वांचं कौतुक. आणि आमचे साथी समालोचक कांचन पालकर, एक उत्कृष्ट गुणलेखक. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र मॅचला पुन्हा एकदा काही काळ थांबल्यानंतर सुरुवात होते. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. विघ्नेश पाटीलचे हे षटक. धावसंख्या धावफलकावर 21. ऑन स्ट्राईक बॅट्समन विक्की जाधव. हा चेंडू सरळ बॅटने केला, वाईडिश लॉंग ऑनला. इथे मिळेल फक्त एक सिंगल. एका धावेच्या मदतीनं 22 धावा. आता स्ट्राईकला पाहायला मिळेल तो म्हणजे मयुरेश भोईर. मयुरेश भोईर एकमेव खेळाडू बघा, ओपनिंगला आलेला हा फलंदाज आहे. काय फलंदाजी केली आहे त्यानं. आतापर्यंत 4 चौकार ठोकलेत. तोच वाकलन सी संघाचा वैद्यही 11 हरेश शेठ भोईर. हा या संघाचा हाही चांगला फटका होता, परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगला विकासनं टिपलेला हा अप्रतिम झेल. आणि एक महत्वाची विकेट. मयुरेश भोईर जाईल तंबूच्या आश्रयाला. थँक्यू डीजे. खूप चांगलं संगीत. तर वारदोली संघाला मिळालेली ही पहिली सफलता. आमचे मित्र चेतन मिसाल देखील या मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचंही सहर्ष स्वागत करूया, कारण वारदोली गाव म्हटलं तर त्यांचंच गाव. जीबी स्पोर्ट्स वारदोली संघ मैदानावर खेळत असताना खरं तर वालगावचे बारामजी पाटील हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. तेही शुभेच्छा देत आहेत या स्पर्धेला. त्यांचंही सहर्ष स्वागत. डांगसिंग डाऊन द वीक अगदी आपण पाहिलं, उडी मारून खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू बाहेर निघाला, परंतु अशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे. बॉल इज डॉट. नो एनीवन रन्स ऑन दिस डिलिव्हरी. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 22. अशाभूत नजरेनं फलंदाजानं पाहिलं होतं. न्यू बॅट्समन तुम्हाला पाहू शकाल शिवदास गायकर.
शिवदासनं सरळ बॅटने केलाय वाईडिश लॉंग ऑफला इलिमिनेशन कमी झेल बरोबर हातामध्ये गेलं पंकजच्या आणि इथे मात्र आणखी एक विकेट विकेट नंबर 2 बॅक टू डग आउट. निलेश भगत उसरले आमचे नंदूबाई देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या सुसौभाग्य पत्नी राहिल्यात तेही मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही करूया स्वागत. आज खूप चांगली स्पर्धा बघा इथे आणि त्या स्पर्धेला भरभरून शुभेच्छा देत आहे ती मंडळी. आज खरं तर भारतीय जनता पार्टी अध्यक्ष बेलवली माननीय श्री सतीशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आज आयोजित केली जाते. आमचे लाडके आयोजक सर्व गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली सर्वांचं करूया अगदी आवर्जून कौतुक. हा ही खोलवर पतीचा बॉल चांगला चेंडू फेकलाय कमबॅक केलंय. मागच्या 2 षटकांमध्ये धावा येत होत्या. खरं तर मागच्या म्हणावं लागलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या त्यानंतर 7 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये कमाल हिचं कमबॅक. धावसंख्या धावफलकावर 23 रन्स लॉस ऑफ 2 विकेट 2 बाद 23. षटक क्रमांक 3 खूप चांगला हाताळलाय आतापर्यंत. हा आउटसाइड ऑफ टाइमला यॉर्क काय कमालीची गोलंदाजी भन्नाट मारा होतोय भेदक आणि तिखट मारा राहिला या ओव्हरमध्ये विघ्नेशनं फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 2 आणि विकेट देखील प्राप्त केले 2. काय कमालीची गोलंदाजी आवडली असेल तर विघ्नेशसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या वारदोलीकर. गोपी माजी सरपंच वारदोली या क्रीडा स्पर्धेसाठी क्रिकेट स्पर्धेसाठी ते उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो की आपण यायचं आहे या क्रिकेट मंचावर या भव्य आमदार चषकामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तिसऱ्या ओव्हरचा देखील आपण पाहता षटक खेळही समाप्त झाला आणि 3 ओव्हरमध्ये धावसंख्या फक्त 23 लागल्यात. जीबीच स्पोर्ट्स वारदोली संघ आता पूर्ण एकदा हवी झालाय. वाकलनसी अर्थात वैदही 11 हरेश शेठ भोईर यांच्या संघावर. वाकलनसी हा चेंडू थोडासा पायावर होता परंतु बरोबर ओळखलं पारखलं आणि चेंडू सरळ डीप मिड विकेट एरियाकडे खेळलाय. 1 धाव आली आहे. एका धावेवर समाधान मानावं लागलं कारण क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं आणि अशा परिस्थितीमध्ये बराच काळ थांबलेला स्कोअर मात्र पुढे थोडासा सरसावतोय. अर्थातच 24 या आकड्यावर. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल विकास आरिवले कारण विकासच्या वाट्याला हा दुसरा षटक आलाय. हा भिरकावून देण्याचा प्रयत्न केलाय. याला म्हणतात आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे काय अंपायर काय डिसिजन देतील आपल्याला नक्कीच गोलंदाज बाद होण्याचा इशारा आलाय आणि इथे मात्र फलंदाज होईल धावचित बाद. आदरणीय नारायणजी भोपी साहेब माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वारदोली बेलवली यांचं इथं आगमन झालं. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर विशालजी गायकर विशालजी पाटील वारदोली यांचंही इथे मनापासून हार्दिक स्वागत. अर्जुन बैलाचे मालक यायचंय विशालजी पाटील वारदोली.
नक्कीच इथे स्ट्राईक रोटेशनचा नियम नाहीये आणि बघा पुन्हा एकदा संधी मिळाली होती परंतु आता मात्र कॉट बिहाइंड द विकेट तोच फलंदाज जाईल तंबूच्या आश्रयाला. JB स्पोर्ट्स वारदोळे टीमचा हा गोलंदाज विकास अरेवले आहे ना त्याच्या वाट्याला 2 षटक का आले कारण त्याची गोलंदाजी अगदी प्रभावित करणारे आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 7 धावा दिल्या आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाला आमंत्रित करण्यात आलंय. न्यू बॅट्समन रोहितनं पुन्हा एकदा हवेमध्ये लाफ केलाय. इथे टायमिंग चुकलंय बरोबर प्रॉपर झालं नाही मिस टायमिंग आणि तोही फलंदाज होतोय बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळते विकासला. हा फलंदाज झेलबाद. गुल्लाल भडक हा बात आहे. खूप चांगलं संगीत आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळतंय. हा नक्कीच आता इथे क्रिकेट कमी पाहायला मिळेल आणि बैलगाड्यांचे अड्डे जास्त पाहायला मिळेल. निश्चितच रिवल भाई हा सर्वात प्राचीन खेळ आहे आपला बैलगाडा शर्यत. हा नक्कीच आता तो प्राचीन खेळ आता पुन्हा एकदा उभारीला आलाय. आता जास्त फॅन्स फॉरेवर अगदी युवक देखील त्या शर्यतींच्या मागे लागलेत. लावली डिलिव्हरी काय गोलंदाजी बघा इथे कधी लेग स्पिन लेग ब्रेक कधी अगदी खोलवर पद्धतीची म्हणजे मिश्रित गोलंदाजी विकासची पाहायला मिळते. विकास अरेवले हा गोलंदाज चमकदार कामगिरी करतोय. अक्षरशः वाकलन सी संघाला जकडून ठेवलेत. आज वैदेही 11 हरेश शेठ भोईर यांच्या नावानं तो संघ खेळतोय. दूरवरून आलाय परंतु तिथे परफॉर्मन्स करावा लागेल. हवेमध्ये सातत्यानं केले जात आहेत. झेलवर येता थांबलाय क्षेत्ररक्षक तोपर्यंत वेळ मिळाला. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेनं आता संघ जाऊन पोहोचेल वाकलन सी. तो एकंदरीत 26 या आकड्यावर 26 रन्स आफ्टर 4 ओव्हर्स म्हणजे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावसंख्या बघा फक्त आणि फक्त 26. खराब परिस्थिती निर्माण झाली आहे वाकलन सी संघासाठी. आता इथून मात्र स्लॉग ओव्हरमध्ये तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. या गुलाबी थंडी हवेमध्ये थंडगार वातावरणामध्ये तुम्हाला आता हे वातावरण तापवावं लागेल. अगदी आग ओकावी लागेल. आक्रमक पवित्र आणावा लागेल कारण 26 धावा 4 षटक येणारे 6 बॉल किती धावा होतील याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. मैदानाच्या आतमध्ये निशांत भोईर 6व्या क्रमांकावरचा फलंदाज आणि 4थ्या क्रमांकावरचा प्रवीण जाधव निशांत भोईर ही जोडी मैदानात. तर गोलंदाज कोण असेल लास्ट ओव्हर घेऊन येणारा स्लॉग ओव्हर महेश पाटील. हे षटक फार निर्णायक आहे बघा. हे षटक जे आहे ना ते वाकलनसी संघासाठी टार्गेट सेट करणारं असेल आणि हे षटक वारदोली संघासाठी या मॅचमध्ये वर्चस्व कायम ठेवण्यासारखं असेल. काय घडेल या मॅचमध्ये बघा. व्हेरी इम्पॉर्टंट ओव्हर महत्त्वाचं षटक आहे. वाकलनसी तुम्ही दूरवरून आलात अगदी रायगड आणि ठाणे बरोबर त्या बॉर्डरवर तुम्ही आहात आणि तिथून मात्र आता रायगडमध्ये तुम्ही खेळण्यासाठी पुन्हा सज्ज झालात. पहिल्याच बॉलवर टार्गेट सेट करणं गरजेचं असताना ठोकतोय तो बॅट्समन प्रवीणच्या बॅट मधून वाईडिश लॉंग ऑनला आमदार चषकातला दमदार सिक्सर.
क्रिकेटमधील एक मोठं नाव आणि पॅशनेट क्रिकेटबद्दल असणारे वसंतजी चोरगे यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर गौरव यांनाही विनंती करतो आपण ही क्रिकेट मंचावर यायचं आहे. गौरवदादा पाटील बेलवली. ओव्हर टू रिवॉल्व भाई. थँक्यू परशुराम दादा. इथे मात्र पाहायला मिळेल थोडंसं ऑफ स्टंप सोडून गेला होता बॅट्समन. त्या बॉलवर जाऊन खेळण्याचाही प्रयत्न करत होता. कदाचित त्याला वाटले की हा व्हाईट बॉल देखील मारावा, परंतु अशा परिस्थितीमध्ये हा व्हाईट बॉलचा इशारा आला. इस्वायर चेंडूचा इशारा. अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या धावफलकावर 32 आणि 1+1 अशा 2 धावा आल्यात. 34 धावा धावफलकावर लागल्यात. 34 रन्स. गोलंदाज महेश पाटील. बघा मगाशी देखील धाकटा खांदा आणि लोणिवलीवाडी या 2 संघामध्ये जो मॅच झाला ना, पहिल्या 4 ओव्हरमध्ये फक्त धाकटा खांदा संघाच्या 35 होत्या, परंतु नंतर आकडा 60 वर गेला लास्ट ओव्हरमध्ये. त्यामुळे लास्ट ओव्हर आहे ना, तो टार्गेट सेट करणारा ओव्हर असतो. काय झालं, पुन्हा एकदा स्क्वेअर बॉल. पुन्हा फेकावे लागतील तुम्हाला महेश पाटील हे बॉल, कारण तुम्ही ज्या वेळी जेवढे व्हाईट बॉल फेकाल तो बॉल तुम्हाला परत फेकावा लागतो. धाव तर वाढते. इथे मात्र बघा कोणत्याही प्रकारचा जर विचार केला तुम्ही तर एका चेंडूमध्ये धावा किती आल्यात मोजा. 9 धावा. एका बॉलमध्ये 9 धावा आल्यात. एक षटकार आला, त्यानंतर 2 वाईड. इथे मात्र हा झेल हवेमध्ये यष्टीरक्षक टिपते कोणती चूक न करता. विकेट नंबर इथे मात्र जाईल 5वी तंबूच्या श्रेयाला. इथे पुन्हा एकदा हिट्स ह्यूज सिक्सर. बिग हिट. जबरदस्त टोला. आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी गगनचुंबी फटका आणि या स्पर्धेतला हाय हाय अँड ह्यूज सिक्सर. आवाज ट्रॉम्बे कोलेवाडा. हा एक अगदी टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र सरळ बिहाइंड द बॉलर क्षेत्ररक्षकाला वेगानं स्ट्राईक घेणं तेवढंच गरजेचं असताना मात्र एक धाव मिळाली. एका बाजूला स्ट्राईक घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर मात्र विकेट ही जपवायची आहेत. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती टोटल 42 या आकड्यावर. चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न आहे. बघा पहिल्या सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये फक्त 23 धावा होत्या. त्यानंतर 4थ्या ओव्हरमध्ये देखील 26 धावा पाहायला मिळाल्या, परंतु या ओव्हरमध्ये 5व्या ओव्हरमध्ये आता धावगती वाढत चालली आहे. पुन्हा एकदा प्रेशर. षटकातला 3रा वाईड बॉल फेकलाय. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 न वाढेल तरी 43 या आकड्यावर. अजून चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. 2 बॉलवर मोठा हिट मारण्याचा प्रयत्न केला जाईल. पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल आहे हातामध्ये बरोबर डीप बॅकवर्ड निकेशच्या आणि इथे मात्र फलंदाज होतोय झेल बाद. दरम्यान आदरणीय विशालजी भगत सरपंच उसरली यांचं इथं आगमन झालंय. त्यांना विनंती करेन की आपण यायचं आहे या भव्य आमदार चषकामध्ये. नितीनजी भगत सरपंच उसरली यायचं आहे आपण. स्वर्गीय निमेश धनराज स्मृती अक्षय 11 कुडावे संघ आपणही रेडी राहायचंय. आज 4था व्हाइट बॉल. दिशाहीन गोलंदाजी. बिल्कुल ये गेंदबाज दिशा से भटके हुए है. दिशाहीन गेंदबाजी. खरं तर
हा नक्कीच जवळ जवळ किती बॉल फेकलेत वाईड 4. हा चांगला फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे उभा. एक तर धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी खराब आणि या फेकीचा फायदा घेतला. 2 धावा मिळाल्यात. स्लोवर थ्रो आणि अंपायर बॅट्समन इज आउट सिग्नल. 2 धावा आल्यात लास्ट बॉलवर आणि 2 धावेनं टार्गेट सेट झालाय त्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये. टोटल 46 आणि 47 धावांचं आव्हान. हॅलो चेक. आदरणीय रवी शेठ शेळके साहेब उद्योगपती यांचा आपण सन्मान करणार आहोत. शुभम दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. रवी शेठ शेळके वारदोली उद्योजक यांचा आपण सन्मान करणार आहोत आणि युवा उद्योजक शुभम पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय प्रतीकजी बताले बारदोली यांचाही आपण सन्मान करणार आहोत. प्रतीकभाई बताले बारदोली यांचा सन्मान करणार आहोत. माजी सरपंच आदरणीय नारायणजी भोपी या स्पर्धेसाठी सहकार्य केले. आदरणीय रवी शेठ शेळके यांनी त्यांचे मनापासून धन्यवाद. आदरणीय नारायणजी भोपी माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वारदोली बेलवली यांचा सन्मान हर्षल पवार करते. नारायणजी भोपी माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत बारदोली बेलवली क्रिकेटचा एक मोठा सितारा आणि पॅशनेट क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे असे आदरणीय वसंतजी चोरगे साहेब यांचा सत्कार केला जाईल. मी विनंती करतो शुभम दादा यांना की त्यांनी सत्कार करायचा आहे. मी पॅशनेट हा शब्द अशासाठी वापरलाय कारण काही वर्षापूर्वी याच मैदानावर सामना होता. बेलवली संघ पराभूत झाल्यानंतर आपला मोबाईल ज्याने आपटून फोडला होता असे वसंतजी चोरगे यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. चोरगे परिवार ज्याने बेलवली क्रिकेटला अनेक हिरे दिले. वसंतजींचे दोन्ही सुपुत्र आज बेलवली क्रिकेटचं प्रतिनिधित्व करतात. अशा वसंतजी चोरगे यांचा आपण हा सन्मान करतो आहोत. सुमधुर असं हे गीत ऐकायला मिळालं. हे लोकसंगीत आहे. तळ कोकणामध्ये नाच बाळ्या डान्स म्हटलं जातं. गणपतीच्या सणामध्ये हा नाच
सादर केला जातो आणि शक्ती तुऱ्या असे जंगी सामने तळ कोकणात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात होतात. महाराष्ट्राचं लोकसंगीत जगात भारी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच परशुराम दादा, खरं तर ही महाराष्ट्राची ओळख आहे. लोकप्रिय लावणी आणि कवाळी म्हटली ना तर ही आपल्या महाराष्ट्राची ओळख आणि काय आवाजामध्ये क्लॅरिटी होती. SDC सूरजनं जो सादर केलं ना जसं गीत संगीत, त्यामध्ये क्लॅरिटी आणि क्वालिटी खूप चांगली पाहायला मिळाली आणि ऐकवत राहावंसं वाटलं सर्वांनाही. ही ओळख आहे SDC सूरजची. चला जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र उत्तरार्धाला सुरुवात होईल करायची आहेत त्या म्हणजेच 47 धावा. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल फुल्लर लेनचा सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं ठोकलाय. बॅट्समन मयूर पाटील ना चौकार. चार धावा आल्यात. चौकार आलाय पहिल्या बॉलवर. बघा गोलंदाजी चांगली करावी लागेल वाकलन सी संघाला. डिफेन्सिव्ह स्ट्रोक अगदी 30 यार्ड सर्कलमध्ये. शॉट मिड ऑफला मात्र हा चेंडू पकडला. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 5. पहिला ओव्हर सुरू आहे पॉवर प्ले P1चा आणि वैदेही 11 हरेश शेठ भोईर वाकलन सी संघाला. इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. योग्य दिशा नियंत्रित गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल, कारण धावा फार कमी आहेत, अवघ्या 47. त्यामध्ये पहिल्याच बॉलवर मयूरनं चौकार ठोकला. आता मात्र फलंदाज जयवंत मिसाल ऑन स्ट्राईक. चेतन मिसालचा मी उल्लेख केला होता. वारदोली गावचा हाही एक चांगला उत्कृष्ट समालोचक देखील आहे, चांगला खेळाडू आहे. त्यांचा संघ मैदानावर केला. येस, बॅटची वरची कडा घेतली होती आणि शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षकाच्या जवळ जवळ झेल उडाला होता, पडला होता. कारण थोडासा कठीण झेल होता, परंतु त्या कठीण झेलासाठी तुम्हाला आता मेहनत घ्यावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. ट्राय अगेन अँड अगेन असं म्हटलं जातं, कारण प्रयत्नच तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत नेऊन ठेवतो. जर प्रयत्न केला नाही ना तर तुम्हाला तुमच्याच विजयापर्यंत तुम्हाला जाता येणार नाही. कोशिश तो करनी पडेगी दोस्तो. वाकलन सिंह संघ पुढचा चेंडू घेऊन येतोय. हाही चांगला चेंडू होता, परंतु चेंडूवर अगदी सिली मिड ऑन कडे चेंडू गेल्यानंतर एक सिंगल सहज मिळेल. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर गोलंदाज निशांत भोईर चांगला कमबॅक करतोय. वाकलन म्हटलं तर या वाकलन गावामध्ये बघा चांगले चांगले दोन संघ, वाकलन बी, वाकलन ए, आता वाकलन सी. त्यामध्ये कालच SPL मध्ये बघा 50 अर्धशतक ठोकलं, तो म्हणजेच केतन म्हात्रे याच गावचा. आणि या गावामध्ये 88 बाईक, 7 4 व्हीलर आहेत. हा ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला रेकॉर्डेड विलेज आहे. इथे वाईडिश लॉंग ऑनला एका टप्प्यानं चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. चार धावा आल्यात. नक्कीच कांचल पारकर खरं तर एक उत्कृष्ट गुणलेखक तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. खूप चांगली माहिती त्यांच्याकडे देखील असते, कारण बऱ्याच स्पर्धा कव्हर करत असतात आणि त्या कव्हर करत असताना त्याच संपूर्ण ग्रामीण टेनिस क्रिकेटचा रेकॉर्ड तुमच्याकडनं असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. ओ हो, लवली स्ट्रोक. इथे फक्त बघा ताकद कमी आहे, परंतु टायमिंग चांगला आहे. अगदी मनगटी ताकदीचा फटका वाईडिश लॉंग ऑफला, आमदार चषकातला दमदार सिक्स. वाजलेत, बरोबर 12 वाजलेत. असे सरजी सूरज सांगतायत की घड्याळामध्ये तुम्ही बघा, बरोबर 12 वाजून आता मात्र 5 मिनिटं ही देखील झालेली आहेत. 12 वाजून 3 मिनिटं झाली, त्यामुळे नक्कीच हा तुम्हाला
एक दिलेला संदेश असेल की उशीर झालाय, वेळ झालाय, लवकर लवकर मॅच सुरू करा. इथे मात्र वाईट इज डीप मिड विकेटला पुन्हा एकदा डावखुऱ्या बॅट्समनच्या पाठमधून येतोय लाजवाब फंटॅस्टिक सिक्सर. पाहतोय की आनंदबुवा पाटील सांगडे यांचं इथं आगमन झालंय, त्यांचे मनापासून धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 22 धावा, 22 लागल्यानंतर पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंटला हलकंसं तटवलंय. अगदी सिंगल एकेरी धाव घेतली आणि संघाची धावसंख्या 23 पाहता पाहता जाऊन पोहोचली. खरं तर 47 धावांचं छोटंसं आव्हान होतं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा वसूल केल्या निशांत भोईर या गोलंदाजावर. मयुरेश भोईर गोलंदाज येते दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजीसाठी आणि त्या गोलंदाजावर देखील आतापर्यंत खूप चांगले बॅटिंग होत असताना पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर सिंगल. संघाची धावसंख्या टोटल 23. अर्धा पल्ला जवळजवळ पार केला या दुसऱ्या षटकातच. सेकंड पॉवर प्लेचा हा ओव्हर सुरू असताना मयुरेश भोईर फास्टर बॉलर आहे. 10 ते 15 पावलांचा स्टार्ट आहे. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने मारा करतोय. आज प्रहार केला या बॉलवर, चेंडू जातोय अगदी वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. तिथेही मिळतील 2 धावा. 2 धावेनं संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा भर. 25 या आकड्यावर धावसंख्येचा पाहायला मिळते. 47 धावांचं लक्ष आहे. षटक क्रमांक पुन्हा एकदा तुम्ही पिटूचं पाहता. क्षेत्ररक्षणाची व्यवरचना फक्त 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमा लगत, बाकी सर्व 30 यार्ड सर्कलमध्ये. त्यामुळे पुरेपूर या पॉवर प्लेचाच फायदा घेताना या दोन्ही फलंदाज मयुरेश पाटील आणि जयवंत मिसाल. मयूर पाटीलचा हा खरं तर मयूरचा हा फटका तुम्हाला वाईडिश लॉंगॉनकडे खेळताना पाहायला मिळाला. एक सिंगल आली. मयूरनं त्याच्या खात्यामध्ये एक भर पडली. त्यानंतर मात्र स्ट्राईकला बॅट्समन पाहायला मिळेल तो जयवंत मिसाल टू मयुरेश भोईर. वाकलन सी आज वैदई 11 हरेश शेठ भोईर यांनी पॅक केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. थोडासा अडचणीत आलाय, परंतु बघा टेनिस क्रिकेटमध्ये खरं तर अडचणी या येत असतात, परंतु या अडचणी खरं तर येत असताना त्या अडचणींवर मात करून तुम्हाला पुढे जायचं असतं. अडथळे येत असतात, अडथळे क्षणिक असतात, परंतु त्या अडथळ्यांवर मात तुम्हाला करायचं असतं, तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकता. पुन्हा एकदा मिस टायमिंग झाला होता फटका. बॅटच्या बरोबर प्रॉपर रडारमध्ये आला नव्हता. बॅट ऑफ द मिडल झालं नव्हतं, परंतु अशा परिस्थितीत देखील एक सिंगल. म्हणजेच वारदोली संघ काय विचार करतोय की प्रत्येक बॉलवर आपण एक धाव काही सोडायचीच नाही, ती धाव कंटिन्यू ठेवायची, जेणेकरून नंतरच्या मात्र येणाऱ्या ओव्हरमध्ये सामना कठीण राहणार नाही. ही रणनीती आहे ना, ही स्ट्रॅटर्जी आहे ना, ही खूप चांगली आहे मी तर म्हणेन GB स्पोर्ट्स वारदोली संघाची. यानंतर कुडावे संघ तुम्ही रेडी राहायचं आहे बघा. फुल टॉस बॉल, फुल्लरलिनचा कोणी क्षेत्ररक्षक नाही, नो मॅन्स लँड एरिया मधून जातोय. 1 बाउन्स सीमा पार ओव्हर द रोप 4 रन्स. पाटील भिंगार माजी ग्रामपंचायत सदस्य यांचं इथं आगमन झालंय. त्यांचंही मनापासून या स्पर्धेच्या निमित्त खूप सारं स्वागत. आणि आदरणीय रवींद्रजी शेळके उद्योजक यांच्या माध्यमातून 5,000ची धनराशी या आयोजनासाठी आली आहे, त्यांचं मनापासून खूप खूप आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद परशुराम दादा. 31 धावा धावफलकावर लागल्यास 47चं लक्ष होतं, म्हणजे आता उरल्यात फक्त, आणि आपण विचार केला ना तर 16 धावा. 31 धावा धावफलकावर लागल्यात. 16 धावांची अजूनही गरज असेल त्या येणाऱ्या 18 बॉलमध्ये. सामना खूप सोपा झालाय असं म्हणावं लागेल, तो म्हणजेच इथे GB स्पोर्ट्स वारदोली संघासाठी. GG स्पोर्ट्स वाकलन हाच संघ देखील कधी कधी बऱ्याच ठिकाणी खेळत असतो. गजानन गावदेवी स्पोर्ट्स वाकलन आज मात्र हा वाकलन सी संघ वैदई 11 हरेश शेठ भोईर यांच्या नावानं खेळताना पाहायला मिळतं, परंतु थोडा अडचणीत आलाय, खूप अडचणीत आलाय आता वाकलन संघ.
कारण जीबी स्पोर्ट्स वारदोली टीमनं काही कमालीची बॅटिंग केली. गुड स्टार्ट. ज्यावेळी सुरुवात चांगली होते ना त्यावेळी तुमची शेवट देखील चांगली होते असं म्हटलं जाते. सुरुवात केली चांगली. 31 धावा आल्या 2 षटकांमध्ये. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. हा खराब फिल्डिंग. फ्लाय झाला डोक्याच्या वरून. चेंडू गेलाय सीमा पार. येतोय चौकार. डावखुरा फलंदाज जयवंत मिसाल उडवतोय नुसता. परंतु इथे मात्र आता बरोबर हा चेंडू लेग ब्रेक केला. चेंडूला वलन दिलं आणि तिथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉल फेकावे लागतील वाकलन सी संघाला. कारण तुमच्या समोर आता खूप खरं तर संघर्षमय हा खेळ राहिलाय. 16 चेंडूमध्ये 12 धावा. पुन्हा एकदा त्याच दिशेनं. परंतु इथे फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला टिपला जातोय झेल आणि समाप्त होईल. पुन्हा एकदा जयवंत या मिसाल. कल्पेश भोईर न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3. पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. 2 षटक समाप्त झाले. तिसऱ्या ओव्हरमध्ये विकेट मिळाली. बघा ही विकेट लवकर जर मिळाली असती ना वाकलन टीमला तर कदाचित मी म्हणेन या मॅचमध्ये शेवटपर्यंत रंगतपणा वाढली असती. आता 15 बॉल आणि विजयासाठी 14 धावांची गरज राहिली ती वारदोली संघासाठी. पुन्हा एकदा नवी बॅट्समन कल्पेश. 12 धावांची गरज असताना खराब क्षेत्ररक्षण. या चुका जर झाल्या तर तुमचा हा मॅच हातातून सहज जाऊ शकतोय. या 2 धावा आल्या. उरल्या 10 धावा. चेंडू असतील 14. येणारे 14 चेंडू निर्णायक विजयासाठी. इथे मात्र 10 धावांची आवश्यकता. 14 बॉल 10 रन्स. इथून पुढे वाकलन सी संघ आहे ना तुम्हाला बॉल निर्धाव फेकण्याशिवाय पर्याय नाहीये. एक धाव जरी येत राहिली तरी मॅच सोपा होत जाईल. परंतु निर्धाव चेंडू फेकावे लागतील. इथे खोलवर पद्धत चेंडू जातो अगदी लिमिट ऑन कडे. एकच धाव झाली असती यात शंकाच नाही. कारण पूर्णपणे जवळ होता क्षेत्ररक्षक एका धावेच्या मदतीनं. आणि वारदोली टीमला काय एक धावेचीच गरज आहे. इथे जर त्यांनी मोठमोठे फटके खेळले किंवा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न केला तर कदाचित वाकलन सी संघाच्या बाजूनं पुन्हा एकदा मॅच जाऊ शकतोय. कारण झेल टिपल्यानंतर विकेट जाणार. प्रेशर येणार. धाव नाही मिळणार. या साऱ्या गोष्टी होत असतात मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळं कधी कधी आपण खेळत असताना ना अगदी बुद्धीचा वापर देखील करावा लागतो. परंतु इथे नाही. इथे फक्त मोठे फटके मारायचे आणि लवकरच मॅच फिनिश करण्याच्या प्रयत्नात. डीप मिड विकेटला येतोय उत्तुंग खणखणीत षटकार. सत्कारही करायचा आहे. रेवलभाई ऋषी भोईर यांचा सन्मान करायचा आहे. सामना संपताच त्यांनी यायचं इकडं. आणि का करू नये. खरं तर ऋषी भोईरच्या नावावर 8 टू व्हीलर बाईक या खरं तर लागलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी जिंकलेले आहेत मालिकावीर असा एक ऋषी भोईर. परंतु आज त्यांचा संघ जो आहे ना तो पूर्ण अडचणीत आला आहे. कारण जिंकण्याकरता फक्त 3 धावांची गरज. ते वारदोली बी संघाला जीबी स्पोर्ट्स वारदोली संघाला 12 चेंडूमध्ये जवळजवळ 3 धावांची फक्त गरज आहे. मॅच थोडा वन साइड झालाय. मॅचमध्ये थोडीशी औपचारिकताच शिल्लक आहे असंच म्हणावं लागेल. 3 धावांची गरज असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा विजयी फटका येईल का तर नाहीये.
चेंडू अगदी सीमा रेषेच्या लगत अडवलाय. एक आली धाव जिंकण्याकरता फक्त आता 2 धावांची गरज. वाकलन सी संघ प्रयत्न करत होता परंतु 47 धावा अवघ्या झाल्या आणि त्या जीबी स्पोर्ट्स वार्दोलिट संघानं बघा किती चांगली सुरुवात केली आहे. फक्त 2 धावांची आता आवश्यकता उरली आहे. एकतर्फी मॅच. प्रेक्षक देखील बघा थोडे या मॅच मध्ये त्यांना मजाही घेता आली नाहीये. हो लवली स्ट्रोक. काय फटकेबाजी केली या पट्ट्यानं. प्रत्येक बॉलवर हिटिंग स्ट्रोक आणि मयूर पाटील चमकलाय अक्षरशः या मैदानावर. ग्रेट इनिंग आणि विजयी फटका खणखणीत ठोकलाय षटकार. फॅन्टास्टिक इनिंग. ट्रिमेंडियस बॅटिंग. मयूर पाटील नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील असेल तो डेफिनेटली. 9 चेंडू मध्ये 34 धावांची खेळी. नाबाद खेळी करणारा यस मयूर पाटील मॅन ऑफ द मॅच. निमेश धनराज स्मृती अक्षय 11 कुडावे संघाचा संगणक लगेच रिपोर्टिंग करा. बघा ही असते डिसिप्लिन. दोन्ही संघ एकमेकाला हस्तांदोलन करताना. ही टेनिस क्रिकेट मधले